वाहन चालकांनो सावधान, कारण आता तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तर हे तुम्हाला महागात पडू शकतं। आता ते कसं सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नियम मोडूनही चलान न भरणाऱ्या वाहन चालकांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावलं उचलणार आहे। ती कोणती? तर ई चलान भरलं नाही तर थेट तुमचं लायसन्स निलंबित करण्यात येणार। तसेच 3 महिन्यांत ई चलान न भरल्यास ही कारवाई होणार आहे। यासोबतच एका वर्षात 3 वेळा नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स सकट त्यांची वाहनही किमान 3 महिन्यांसाठी जप्त होऊ शकतात आणि वारंवार नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचा विमा प्रीमियम वाढवण्यात येणार आहे। यानुसार ज्याचे चलन न भरलेले असेल त्याला विम्याची जास्त रक्कम भरावी लागू शकते आणि मुख्य म्हणजे लायसन्स रद्द झाल्यानंतर जर तुम्ही वाहन चालविताना अपघात झाला तर विना परवाना वाहन चालविण्याचा आणि अपघात कारणीभूत ठरण्याचा गुन्हा तर दाखल होईलच, परंतु वाहनाच्या नुकसान भरपाईसाठी विमा देखील मिळणार नाहीये। त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणात जर तुम्हाला चलन आले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जरी मेसेज आला नाही तरी आता मोबाईलवर तुमच्या वाहनाला आलेली चलने पाहता येतात। त्यामुळे ती तपासत राहा, नाहीतर 3 महिन्यांनी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल। त्यामुळे व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।